की पाऊस पडला आहे, जरा वातावरण कसं थंड थंड वाटतंय, एकदम कूल कूल. जे की मे महिना आम्ही गरमीत काढला आहे घामाने, ते आता जरा कुठंतरी बरं वाटतंय. आणि तो सुगंध स्मेल काय बोलतात तुमच्या, काय बोलतात, जो तुम्ही अत्तर मारताय त्याच्यापेक्षा भारी आहे हा सुगंध मातीतला. तर ही आमच्या आहे ढुऱ्याची व्हाळी. जर पाणी जातं ना तर आपल्याला इथं ना ह्या डबक्यातनं ना कुर्ले भेटले असते. सोयीन राहा, पहिल्या पावसात जास्त करून भिजू नका, कारण आजारी पडण्याचे चान्सेस जास्त आहे. नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल एके ब्लॉगमध्ये. तर आज मस्त आहे की पाऊस पडला आहे, जरा वातावरण कसं थंड थंड वाटतंय, एकदम कूल कूल. जे की मे महिना आम्ही गरमीत काढला आहे घामाने, ते आता जरा कुठंतरी बरं वाटतंय. तर आलो आहे आता जस्ट वरती फिरायला सड्यावरती. असंच एकटाच आहे, कोण नाही. जरा मस्त वाटतं, एकदम वारं कसं थंड गार सुटलं आहे. ही आमची ढुऱ्याची व्हाळी. या व्हाळीत आता पाणी साठलं, म्हणजे बऱ्यापैकी पाऊस लागला. आई बोलत होती 1 तास लागला म्हणून पाऊस, म्हणजे 5 वाजता लागत, 5 वाजता सुरुवात केलं आणि ते 6 वाजेपर्यंत लागत होता. अजून जरा लागतो ना. तर ह्या व्हाळीला पाणी जातं ना, तर आता 1-2 कुर्ले भेटले असते. आणि मातीचा कसा पाऊस पडल्यानंतर मातीचा कसा सुगंध येतोय, हे अनुभवायला फक्त आपल्या कोकणातच भेटतं. खूप म्हणजे खूप म्हणजे भारी वाटते. आणि तो सुगंध स्मेल काय बोलतात तुमच्या, काय बोलतात, जो तुम्ही अत्तर मारताय त्याच्यापेक्षा भारी आहे हा सुगंध मातीतला. पाऊस पडल्यानंतर ना ती जी स्मेल आहे, तुमचा अत्तर फिका पडेल त्याच्यासमोर, एवढा सुगंध येतोय. जस्ट मी पण आत्ताच घरी आलो, आंघोळ वगैरे केली, बोलू या सड्यावरून फिरून फेरफटका मारून असाच काय होणार, छोटासा ब्लॉग बनवू, दाखवू आपला संध्याकाळचा व्ह्यू कसा असतो तो आपल्या वाडीचा. तर गडगडत होतो खूप, लाईट पण गेली. लाईट काय आता येणं शक्य नाही. हां, तर मेन महत्त्वाचं म्हणजे आता पावसातून हे आमच्याकडे असंच असतं, गेली ना तर 8-8 15 दिवस, 8-8 15-15 दिवस लाईट नसते. असं आहे. बघू आता कधी लाईट येते ती. जेव्हा गडगडायला सुरुवात झाली ना 4 वाजल्यापासून, तेव्हापासूनच ती लाईट गेलेली आहे. तर आता बघू लाईट कधी येते. मोबाईलमध्ये चार्ज पण नाही आहे, 40% चार्ज आहे. तर छोटासा कोण आपला मिनी ब्लॉग बनवू, आपली संध्याकाळ दाखवू आपल्या वाडीची कशी असते संध्याकाळ. जाम भारी वाटतंय फिरायला. आज एकटाच असल्यामुळे जर तुम्ही एअरफोन लावून जर ऐकत असाल ना, तर बाजूचा आवाज पण, बॅकग्राऊंडचा आवाज पण, बाजूचा आवाज पण चांगला येत असेल, जे की पक्षी ओरडत आहेत. एअरफोन लावून जर ब्लॉग बघत असाल तर बाजूचा आपल्या पक्ष्यांचा आवाज पण चांगला येत असेल. तर ही आमच्या आहे ढुऱ्याची व्हाळी. जर पाणी जातं ना तर आपल्याला इथं ना ह्या डबक्यातनं ना कुर्ले भेटले असते, हमखास 1-2 तरी भेटलीच असते कुर्ली या डबक्यातून. ह्या आमच्या व्हाळीला ना मासे पण उगवतात, त्यावेळी मासे पण उगवतात. पाणी जातं ना तर आपल्याला इथे हमखास कुर्ली सापडली असते. पण म्हणण्या इतकं पाणी गेलं नाही, त्याच्यामुळे कुर्ले काय भेटणं कठीण आहे. ही त्या दिवशी बोलत होतो ना मी, जो कालचा ब्लॉग आपला बघितला असेल, त्यात मी आणि बाबल्या आमची रतांबे पाडायला गेलो होतो. पण तो आपला झाला प्लॅन चौपट. रतांबे म्हणजे चढायला जमलं नाही, त्याच्यामध्ये राहिले.
तेव्हा बोललो होतो त्या ब्लॉगमध्ये की आमच्या वाडीत हा वनवा गेलेला आहे. हे बघा, हा आमचा रस्ता, तो वाड म्हणजे रस्त्याची खालची बाजू ना ती स्टॉपपासून ना ती दाखवली होती ना काल, एकदम एंडपर्यंत तिकडपर्यंत पूर्ण जळत गेली. पूर्ण खाल एक रस्त्याची या साईडची बाजू, म्हणजे आपण तिकडून येताना स्टॉपवरून उजव्या साईडची बाजू, आणि आता मी जातोय ती माझ्या डाव्या साईडची बाजू पूर्ण जळून गेली. ते दाखवत होतो. जांभी पण जळले काही जणांचे, जे म्हणजे काय बोलतात जे स्मोक करणारे ते काय करतात आणि सिगारेट वगैरे फेकून दिले ना की असे आमच्या म्हणजे आग वगैरे लागते, बनवावं लागतं. हे आमची जेव्हा जत्रा वगैरे चालू असते ना, जत्रा आमची चालू झाली ना की तेव्हाही भरपूर मोठ्या प्रमाणात असते, आग लागते मोठ्या प्रमाणात. काही यात्रेकरू येणारे असतात, मुंबईवाले, काही दुकानवाले, खैसून आमची जी कात्रजची यात्रा असते मोठी, त्या यात्रेत येणारे पण. तर आता आपण काय कुर्ली भेटताना कठीण आहे मुळात, म्हणजे माका पकडूक भीती वाटतं. तरी पण दिसली तर दाखवीन, पकडणार नाही, सोडून देईन. ओके. ह्या बघा असे डबकत नसतात कुर्ले. आवाज येत असेल पक्ष्यांचा, एकदम काय बोलतात म्हणजे का हे भारीच वाटतं ते आल्यावरती. थंडगार हवा सुटले, मस्त की वारा. तर लास्ट टाईमला आपला ब्लॉग बघितला असेल की इथं आपल्याला ह्या साईडला ना प्राचीनकालीन आपल्याकडे इकडे एक मासा आहे जो की प्राचीनकालीन आहे. तर आता जाऊया घरी. वाजले तर म्हणजे काळोख होत आला आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये पण चार्ज नाही, जो की मी ब्लॉग बनवतो आहे त्या मोबाईलमध्ये पण चार्ज नाही. तर आता जाऊया हळूहळू घरी. तर हां, अजून एक प्रश्न पडला असेल की कालच्या पण ब्लॉगमध्ये हेड टी शर्ट होतं, आजच्या पण ब्लॉगमध्ये हेड टी शर्ट आहे. बोलत असेल की अरे तुझ्याकडे काय टी शर्टच नाही काय. माझ्याकडे टी शर्ट वगैरे खूप आहेत, कपडे वगैरे खूप आहे, पण मी आईला त्रास जास्त देत नाही. तर आई रोज सकाळी धुते, पण जास्त वगैरे टी शर्ट वगैरे कपडे धुवायला टाकत नाही. म्हणजे धुवायला तर रोज असतं, म्हणजे जास्त यूज करत नाही, जेणेकरून आईला आपल्याला त्रास होईल. त्याच्याकरता 2 रेग्युलर 2 या 3 टी शर्ट असतील, जे की मला जे भेटतं ना ते मी घालतो. त्याच्यामुळे समजून घ्या. ओके. तर हा ब्लॉग आपला इथेच एंड करूया. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशात पुन्हा भेटून नवीन व्हिडिओसोबत एंटरटेनमेंट. या आता काय आपल्याला माहीत आहे आपलं सीझन चालू झालं आहे, पाऊस पडला आहे तर कुर्ले, मासे, परत काय शेतीची वगैरे वगैरे, ते आता हे आपले ब्लॉग रेग्युलर येत राहतील. परत कलबाला खत वगैरे घालणे, हे पण जे की रेग्युलर आपले ब्लॉग येत आहे. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पुन्हा भेटून सोबत. तोपर्यंत बाय 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 बाय. काळजी घ्यावा आणि ह्या पावसातून सोयीन राहा. पहिल्या पावसात जास्त करून भिजू नका, कारण आजारी पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके. नंतरला तुम्ही एन्जॉय केलात तरी चालेल. ओके, पण जास्तीत जास्त पहिल्या पावसात भिजू नका. चलो बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.